चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका शाळेच्या विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. गोवर्धन गोंडाने असे आरोपी शिक्षकाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शिक्षकाकडून अश्लील वर्तन आणि बॅड टच होत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे महिला व बालकल्याण समितीने शाळेतील विद्यार्थ्यांचे बयान नोंदवले. आरोपी शिक्षकांविरोधात पॉस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक गोंडाणे याला न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या 5 ते 6 विद्यार्थिनींनी अशा प्रकारची तक्रार दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात PSI पल्लवी काकडे, PSI तृप्ती खंडाईत यांनी केली. पण आपल्या मुलींना शाळेत पाठवतो, त्या सुरक्षित राहावं, शिक्षित व्हावं यासाठी. पण जर शिक्षक हा भक्षक झाला तर आपण काय करावं? आज आपल्या शहरामध्ये शाळेमध्ये अशी अशोभनीय घटना घडली आहे. त्यामुळे पूर्ण आपल्या वातावरणात म्हणजे पालकांमध्ये भीतीचं वातावरण झालं आहे. त्या मुलींना आपण शाळेत पाठवावं की नाही पाठवावं याकरिता अशी जी घटना आमच्या मुलीसोबत झाली आहे ती अशी आणखी पुष्कळ मुलींसोबत झाली आहे. पण तिच्या काही कारणास्तव भीतीच्यामुळे ते समोर नाही येऊन राहिले. पण मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळे समोर या. जे ज्या मुलींसोबत असं घडलं आहे, त्यांनी असं कृत्य केलं आहे, त्यांना कळीतल्या कळीत शिक्षा झाली पाहिजे, हीच आपली मागणी आहे.